आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही माझ्याच कर्मांची शिक्षा आहे आणि मी ती 30 वर्ष झेलतीये. पण आता मला सगळं खरं सांगून, जे आहे ते सत्य सांगून माझ्या मनावरचं खूप ओझं कमी झालंय. आता याच्या पुढच्या आयुष्यात सुद्धा असंच हायांची आणि बाळांची सेवा करेन. पण इथे नाही, दुसऱ्या एखाद्या गावात जाईन. इथे माझ्या जीवाला धोका आहे. स्वानंदी खूप चांगली मुलगी आहे, तुमची सून आहे, पण पोरीसारखी माया करते. तुमच्यासाठी जीवावर खेळून मला भेटायला येत होती. तिची काळजी घ्या. पोरी, तुझं बाळणपण करायला मला आवडलं असतं, पण आता माझ्याकडे वेळ नाहीये. मला या रात्रीच्या अंधारातच निघायला हवं. पण आता तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा, आनंदात राहा, सुखात राहा. जमलं तर मला माफ करा. पण इतक्या रात्री तुम्ही कशा जाणार? दिवसा सरपोतदार साहेबांचे गुंड मला शोधतील. मी अंधारातच जाते. आणि एकटी कुठे आहे मी? तुमचा मुलगा तुम्हाला परत दिला, आता त्याचं समाधान आणि आनंद आहे ना माझ्यासोबत. आणि हो, झोप पण बोलवते मला. आता गाडीत बसले ना की खूप वेळ झोपणार आहे मी. 30 वर्षांची झोप बोलावते मला. मी केलेली चूक अक्षम्य. जमलं तर मला माफ करा. मी बाहेर सोडते तुम्हाला. मणीचे मिस कॉल आहेत. माझ्या मुलाचे मिस कॉल आहेत. मॅडम, मी मणी सरांना न सांगताच घरातनं बाहेर पडले होते. ते झोपले होते तेव्हा मी घरातनं निघून आले. आणि आता त्यांना जाग आली असणार, त्यांना कळलं असणार मी घरी नाहीये. ते बऱ्याच दिवसांपासून मी ह्याच प्रकरणाच्या मागे लागले होते. मी कुठे जातीये, काय करतीये, मी यातलं काहीच त्यांना सांगितलेलं नाहीये. आणि आता पण ते मला शोधत असणार. मी काय सांगू त्यांना? मी कसं सांगू त्यांना? मी कुठे आहे काय सांगू? काय कशी करू नको. मी सांगेन ना त्याला. मॅडम, हॅलो हॅलो मॅडम, हॅलो 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 मॅडम, तुमचा आवाज येत नाही. हॅलो. तुझे मिस कॉल होते ना म्हणून. अरे स्वानंदी इथेच आहे. तू तिची काळजी करू नको. माझी थोडी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून मी तिला बोलवून घेतलं होतं. अच्छा, तुमच्याकडे? ठीक आहे ठीक आहे. पण तुम्हाला काय झालं मॅडम? तुम्ही ठीक, तब्येत बरोबर नाही म्हणजे मी येऊ का तिकडे? हा, नाही नको, मी बरी आहे. पण मी ना स्वानंदीला इथेच थांबून घेणार आहे माझ्याकडे. मी सकाळी येईन ना तिला. मी स्वतः येईन तिला घरी सोडायला. हा,
तू काळजी करू नको. बर. तू शांत झोपा बाळा. वॉर्डन मॅडम, मला माफ करा. स्वानंदी, पोरी तू काळजी घे. गुंडांच्या झटापटीत त्यांनी तुझा चेहरा पाहिला असेल तर मला मदत केली म्हणून सरपोतदार साहेब तुलाही त्रास देतील. तुझी आणि बाळाची काळजी घे. सगळ्यांना सांभाळून ठेव. येते मी. मॅडम, सरपोतदार साहेब कपटी माणूस आहे हे तर तुम्ही मला सांगितलं होतं. ते तुमची आणि तुमच्या बाळाची ताटातूट करणे इतपत खालच्या थराला जातील हे कधीच वाटलं नव्हतं मला. खूप वाईट वागले आहेत ते. तुम्ही आणि मणी सर माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची माणसं आहात आणि त्यांच्यासोबतच ते इतके वाईट वागले. खूप त्रास दिलाय त्यांनी तुम्हा दोघांनी. याचा जाब तर विचारायलाच हवा. नाही स्वानंदी, तू यात पडू नकोस. हे माझ्यात आणि त्यांच्यात ह्याचा हिशोब मी त्यांना विचारणार. स्वानंदी, मला अजूनही खरं वाटत नाही की मणी माझा मुलगा आहे. डॅडच्या डोक्यात नक्की काय चालू आहे? नॉर्मली ते असे रात्री जागत नाही आणि काल तर कसला तरी विचारात सुद्धा होते ते. स्वानंदी, स्वानंदी, चहा आणणार आहेस का जेवायच्या वेळेला देणार आहेस? मम्मा, ती स्वानंदी अजून नाही आली. काय? अजून नाही आली? काल रात्री गेल्या ना ती बाहेर. मम्मा, ती काल रात्रीची गेली ना, ती अजून आलेलीच नाहीये. हो, तिचं आणि त्या वॉर्डनचं काय चालू असतं ना कळतच नाही मला खरंच. त्या वॉर्डनला आई म्हणवते ना ही, मग आईला भेटायला जाताना लपून छपून जायची काय गरज आहे? अगं, चांगल्या घरातल्या बायका अशा रात्री बेरात्री बाहेर पडत नाहीत. त्यात एकटी गेलीये. तेच तर म्हणतेय मी, चांगल्या घरातल्या बायका अशा बाहेर पडत नाहीत. पण स्वानंदीवर संस्कार असतेत ना, म्हणून तर तिला पोटातल्या पुराचा बाप कोण हे पण माहित नाही. मी तर तिला घराच्या आसपास सुद्धा फिरकू दिलं नसतं. पण आमच्या ह्याना फार पुळका आहे ना तिचा, डोक्यावर चढवून ठेवलीये. आणि त्यात ती प्रेग्नंट. आम्हाला मुलं नाही झालीत, पण नाही, नोकर बनवायची लायकी नसलेल्या तिला घराची मालकीण असल्यासारखं वागवतात. हे खरं ते तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. स्वानंदी कुठेही जाणार नाही. हे घर तिचं सुद्धा आहे. आणि तुम्ही कोण तिला घरातनं बाहेर काढणार? तुम्ही माझ्या घरात येऊन माझ्यावर आवाज चढवायची तुमची हिंमत कशी झाली? ह्या इथं ते सुद्धा स्वानंदी बरोबर. हे बघा, इथे कोण राहणार कोण नाही हे मी ठरवणार. माझी सत्ता चालते इथे. या घराची मालकीण आहे मी, शालिनी सरपोतदार. तेव्हा तुम्ही पण इथनं निघायचं, कळलं? चला निघा, निघा इकडनं. ऐकायला नाही आलं? मी याआधी 1000दा सांगितलंय, माझ्या घरात यायचं नाही. तरी पण तुम्हाला लाज वगैरे काहीच नाहीये, तुम्ही येतच असता. आणि स्वानंदी, काय ग, तुला पण लाज नाहीये? ह्याना घेऊनच येतेस इथे. कोणी घेऊन आलेलं नाहीये, मी आले. तुमच्या मिस्टरांबरोबर, सरपोतदारांबरोबर माझं काम. साहेब घरात नाहीयेत आणि काम असेल ना तर ते ऑफिसला जायचं, कळलं? वॉचमॅन, वॉचमॅन,
ह्यांना येऊ कसं दिलं साथ? निघा इकडनं, निघा निघा इकडनं. शालिनी, शालिनी, काय चाललंय? काय करताय तुम्ही? हात सोडा आधी. हात सोडा त्यांचा. हात सोडा. हात सोडा. अहो त्या पाहुण्या आहेत ना, आपल्या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांशी असं वागतात का? त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. अतिथी देवो भव हे आपले संस्कार आहेत. आणि सॉरी, म्हणजे मी शालिनीच्या वतीनं तुमची माफी मागतो. तुमचं या घरामध्ये स्वागतच आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि हॉस्टेलच्या डोनेशन बद्दल माझ्याशी बोलायला आलात ना तुम्ही? हो, त्याच्याबद्दलच बोलायचं. आलं, लक्षात आलं माझ्या. शालिनी, संचिता, तुम्ही वरती जा. हो पण जा म्हणतोय ना. आणि स्वानंदी, रात्रभर तू बाहेर होतीस ना, म्हणजे हॉस्टेलमध्ये दमली असेल नाही का? जा आराम कर. जा जा. या आपण बोलूया. मणी सर, जरा जपून. खूप भाजलं का? जरा जरा सांभाळून करायचं ना मणी सर. सॉरी, मला जरा यायला उशीर झाला. पण तुम्ही कशाला करत बसले? हे सगळं मी केलं असतं ना. मी प्रॉमिस देते तुम्हाला, योग्य वेळ आली की सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन. प्रॉमिस. मणी सर, तुम्ही चहा घेणार का? इट्स ओके. मणी सर, आज ऑफिसला जायचंय की फील्ड वर्क आहे? ऑफिस. मणी सर, आपल्या शेजारच्या मॉलमध्ये ना सेल लागलाय छान. तिकडे छान जेंट्सचे कुर्ते मिळतात. तुमच्यासाठी घ्यायचं का एखादा दसऱ्यासाठी? नकोय मला. चहा पिऊन झाल्यावर या गोळ्या घ्या. आणि सर प्लीज असं नका ना वागू माझ्याशी. मी सॉरी देते तुम्हाला. मला माहितीये चुकलं माझं. मी सांगून जायला हवं होतं तुम्हाला, पण तुम्ही असं नका ना वागू प्लीज. सॉरी. बसा ना. चहा का कॉफी घेणार तुम्ही? मी इथे बसायला नाही आले.
महत्वाचं बोलायचंय मला. माहितीये मला, तुम्हाला महत्वाचं बोलायचंय माहितीये मला. पण काय ना, आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चहा कॉफी विचारली जाते, असे संस्कार आहेत आमच्यावरती, म्हणून विचारला. आणि काय तुम्हाला डोनेशन बद्दलच बोलायचंय ना? आहे, माझ्या लक्षात आहे. वेळच्या वेळेला चेक तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, ह्या वेळेला त्याच्यामध्ये 10% वाढ करण्यासाठी सुद्धा मी सांगितले. बस कर ही सगळी नाटकं. लाज नाही वाटत तुला सतत सभ्यपणाचा आणि दानशूरपणाचा मुखवटा घालून फिरायला? तुला बरोबर माहितीये मी कशासाठी आली. मोठा माणूस आहेस ना तू, खासदार सरपोतदार साहेब. तुझ्या खबरी लोकांनी सगळी खबर दिली असेलच ना तुला. तुम्ही मोठी लोक, भविष्य बघू शकता, पाहिजे तेव्हा बदलू शकता, वाकवू शकता. काय प्रॉब्लेम आहे? हा, एवढं मी शांतपणे बोलतोय. तुझं स्वागत केलं मी, चहा कॉफी विचारलं, डोनेशन बद्दल सुद्धा मी बोलतोय, वाढवून देण्यासाठी मी सांगतोय. प्रॉब्लेम काय? असं का बोलतेस तू? हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा. भीती नाही वाटली का रे एवढं मोठं पाप करताना? इतकी वर्ष आपलं नातं मी माझ्या मनात जपून ठेवलं होतं. तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या सांगण्यावरनं, तुझ्या नावाला, समाजातल्या तुझ्या स्थानाला काळीमा लागू नये म्हणून तू मला गप्प केलंस. मी ते सुद्धा केलं. माणूस म्हणून तू किती वाईट आहेस हे मला तेव्हा सुद्धा माहिती होतं. पण एक बाप म्हणून तू नीचपणाच्या खालच्या पातळीला गेल्यानंतर तुझ्याबद्दलचा राग आणि तिरस्कार ह्याच्या पलीकडे जाऊन मला तुझी किळस वाटतीये. का? कुठल्या हक्काने तू माझ्या बाळाला माझ्यापासून दूर केलंस? का आई आणि बाळाची ताटातूट केलीस? बोल ना. का माझ्याशी खोटं बोललास की आपलं बाळ मेलेलं जन्माला आलं होतं म्हणून? शैतान आहेस तू, शैतान. माणूस नाहीयेस. काय बोलतेस तू? हे काय विरोधी पक्षातले लोक भेटले तुला आणि त्यांनी तुझं कान भरलं? एक मिनिट. देयर इज नो पॉलिटिक्स हिअर. दिस इज पर्सनल. कमळा भेटली होती मला. सगळं सांगितलं तिने मला. त्यावेळी तू केलेल्या प्रत्येक गोष्टींची डिटेल्स आहे माझ्याकडे. त्यामुळे हे नाटक करणं बंद कर. मी आई आहे तुझ्या मुलाची आणि आता मी शांत बसणार नाही. हेच सांगायला आले होते. 30 वर्ष माझ्या मुलाला माझ्यापासून दूर ठेवलंस तू. मला किती त्रास झाला असेल याचा कधी विचार केलास तू? ते दिवस मी कसे काढले असतील कधी विचार केलास तू? एका आईला तुझं बाळ जन्मताच मेलेलं होतं हे सांगितल्यानंतर त्या आईची काय अवस्था झाली असेल ह्याचा विचार केलास तू कधी? नाही, सोडणार नाहीये मी तुला. लक्षात ठेव. शेवटी त्या कमळानंच घात केला आणि आता हिला सगळं कळलंय म्हणजे ही काय शांत बसणार नाहीये. हिला आत्ताच शांत केलं नाही तर पुढे ही माझं जगणं अवघड करून ठेवेल. हे प्रकरण इथेच संपायला हवं. हो, वागलो मी असं. नेलं आपलं मूल तुझ्यापासून दूर. त्यामुळे एका आईला किती वाईट वाटलं असेल याची कल्पना आहे मला. पण मला सांग, मी जर तुझ्याकडे ते मूल मागितलं असतं तर दिलं असतंस का तू मला? सांग ना, दिलं असतंस? नको, मला याचं उत्तर देऊ नकोस. स्वतःच्या मनाशीच ठेव. त्या मुलाला मी नेलं याच्या मागे माझा स्वार्थ हेतू नव्हता. एक आई म्हणून जेवढं प्रेम, जेवढी काळजी त्या मुलाबद्दल तुला वाटत होती ना, तेवढंच प्रेम आणि काळजी एक बाप म्हणून मला वाटत होती. अरे, बिन बापाचं पोर तू कसं वाढवलं असतंस? सांग ना मला, कसं वाढवलं असतंस तू? जगानं तुला त्या मुलाला प्रश्न विचारून विचारून भंडावलं असतं, त्रास दिला असता.
माझ्या मुलाचे हे हाल मला असह्यपणे पाहवले नसते. मला हे होऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणून मी तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला असता तरी तू ते मूल माझ्याकडे दिलं असतं का? नाही. आणि म्हणून मी ते मूल पळवलं. मला माहितीये मी तुम्हाला सांगून जायला हवं होतं, तुम्हाला काळजी असते माझी, पण म्हणूनच सॉरी म्हणाले ना मी. यापुढे नाही होणार असं. मी कुठेही जाताना तुम्हाला सांगून जाईल. आणि तुम्ही दमून खूप गाढ झोपला होतात. वॉर्डन मॅडमला बरं वाटत नव्हतं, काय करू काय कळत नव्हतं, म्हणून तुम्हाला न उठवताच निघून गेले मी. मी विचारलं तुम्हाला? विचारलं नाही ना, मग का सांगताय? हे बघा स्वानंती, तुम्हाला जसं जगायचं तसं जगा. मी तुम्हाला काही सांगणार नाही, काही बोलणार नाहीये. आणि असं माझ्याकडे कुठे अधिकार येतो? उलट तुमचे आभार स्वानंदी, तुम्ही मला माझी जागा दाखवली. याआधी माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला असं वाटलं की हा, माझ्या आयुष्यात कोणीतरी हक्काचं आलंय, ज्याच्याकडे मी बोलू शकेन, ज्याच्याकडे मी सांगू शकेन. त्यासाठीच तर थँक्यू म्हणतोय. मला जाणीव करून दिली की माझं कोणीच नाहीये. अनाथ होतो, अनाथ आहे आणि अनाथच राहणार. मणी सर, तुम्ही अनाथ नाही आहात.